शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केल्याने आता उद्धव ठाकरेंकडून नाराजी व्यक्त करण्यात आली, अशी माहिती आता सूत्रांकडून समोर येते। शिवसेना पक्ष फुटीला कारणीभूत असणाऱ्या एकनाथ शिंदे यांचा शरद पवारांनी सत्कार केल्यामुळे उद्धव ठाकरे नाराज झाले असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते। ठाकरेंची कट्टर विरोधक असलेल्या एकनाथ शिंदेंचा शरद पवारांनी सत्कार करणे टाळायला हवं होतं, असं मत ठाकरेंकडून व्यक्त करण्यात आल्याचं सूत्रांकडून समजतंय। याआधी आपण पाहिलं संजय राऊत यांच्याकडून ही नाराजी व्यक्त करण्यात आली होती, मात्र आता उद्धव ठाकरे यांच्याकडून सुद्धा तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येते, अशी माहिती सूत्रांकडून समोर येते। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते दिल्लीमध्ये हा पुरस्कार देण्यात आला। मात्र या पुरस्कार सोहळ्यावरून आता महाराष्ट्रात राजकीय धुसफूस सुरू झाली आहे। शिवसेना फोडणाऱ्या व्यक्तीला शरद पवारांनी पुरस्कार दिल्यावरून शिवसेना पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केलाय। महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली, त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी नाही जायला पाहिजे। राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो, मित्र नसतो, ठीक आहे, पण ज्याने महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो, त्यांच्याबरोबर जे लोक खुलेआम बसलेले आहेत जाऊन, तर त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का। आदरणीय शिंदे साहेबांच्या सत्काराला प्रमुख पाहुणे म्हणून पवार साहेब गेले की लगेच जर राऊत अशा पद्धतीनं बोलणार असतील तर याच्यावर माझं एका ओळीतलं सांगणं आहे, संजय राऊतांना वैफल्य आलेलं आहे। त्यांचं राजकीय स्थान महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावरती खाली 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 जायला लागलेलं आहे आणि आता ते तळात जाणार आहे। आपलं स्वतःचं राजकीय स्थान हे संजय राऊतांनी ओळखल्यामुळं वैफल्यग्रस्त भावनेतनं, वैफल्यग्रस्त मानसिकतेतनं संजय राऊतांनी हे विधान केलेलं आहे। महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे। जरी वेगळ्या वेगळ्या विचाराने आपण राज्य हे करत असलो तरी शरद पवार हे आपल्या राज्याचे मोठे नेते आहेत, देशाचे नेते आहेत आणि अशा कार्यक्रमामध्ये ते नेहमी जात असताना गेलं पाहिजे। त्यांच्या हाताने पुरस्कार देणे म्हणजे काही पक्षांतर होणे आहे, एकमेकाचे विचार बदलणे असं होऊ शकत नाही। पण आपली ही संस्कृती आहे, ज्यांनी चांगलं कार्य केलं आहे त्याचा गौरव जर होत असेल तर तो गौरव करण्याचा मान त्यांना जर मिळत असेल तर हे कायम महाराष्ट्राने केलेलं आहे। त्यामुळे मला तरी असं वाटतं की याच्यामध्ये काही आघाडीत बिघाडी होईल असं काही वाटत नाही, पण संजय राऊतांचं स्वतःच तो बिघडलेला आहे, त्यामुळे त्याच्या नादी लागून काय उपयोग नाही आहे। एकनाथराव शिंदे साहेबांना जो पुरस्कार दिला तर तो अर्थातच महादजी शिंदेच्या मला वाटते नावाचा जो पुरस्कार होता आणि पुरस्कार कोणी द्यायचा कोणी स्वीकारायचा हा ज्यांचा त्यांचा प्रश्न असतो। आता संजय राऊतांना अद्याप तो पुरस्कार मिळाला नाही, त्यामुळे त्यांच्या मनात खंत असेल म्हणून ते बोलले, पण एकंदरीत पवार साहेब हे प्रगल्भ नेते आहेत। इतके वर्ष महाविकास आघाडीमध्ये असताना सुद्धा जर त्यांना पवार साहेबांचं वैचारिक आणि राजकीय प्रगल्भता कळली नाही नसेल तर संजय राऊतांसारखं कोणी करंट आहे असं मी म्हणजे त्यांच्यासारखं कोणी करंट असूच शकत नाही। कधी कधी काय होतं, गुगली टाकलेली कळत नाही माणसाला म्हणून त्याला गुगली म्हणतात। गुगली यालाच म्हणतात की जी कळत नाही त्याला गुगली म्हणतात। त्यामुळे कधी टाकली असेल, कळली असेल, नसेल मला माहित नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।